हरे अलंकापुरी पुण्यभूमे पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की आदिशक्ति मुक्ताबाई की जय। राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे सुंदर ध्यान उभे विठे 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 भरी 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 सुंदर
तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे सोमेश्वर नामेश्व पुरातन जेथे परशुरामे मारियला बाण मेहून ग्रामेच्या त्या शक्ती दैवताला नमस्कार माझा तया मुक्ता येईल
रामकृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतानी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा
कोण एकी भुलली नारी कोण एकी भुलली नारी एकता गोरस घ्या मने हरी एकता गोरस घ्या मने हरी
विकता गोरस घ्यावन हरी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी विकता गोरस घ्यावन हरी विकता गोरस क्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी विकता गोरस घ्यावन हरी विकता गोरस घ्यावन हरी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी विकता गोरस विकता गोरस घ्यावने हरी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी उच्चारी तुझी बदनी उच्चारी तुझी बदनी उच्चारी तुझी बदनी देखिला डोळा वदनी
टाळी वाजवा, टाळी वाजवा. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी आपुले आचा विसर भोळा गोविंद कडा कौतुक देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कान तै ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी पांडुरंगा करो प्रथम ज्ञान स्फुटित समाज टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले लसत भक्तिज्ञाने तरतरविला धार्मिक तरू तयाने शाते विमलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरे महान मंगले करुणा कृपाळे पुत्र वत्सले दीन दयाळे भाकितो करुणा दिनवत्समे मुक्ताई अंबिके शरण तुला मी मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पवन साचार मूढजन काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपुलिया सेवेसाठी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ठल विठ्ठल कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे
तोच वदने उच्चारे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जो काही कीर्तन रूपी सेवेचा योग आहे तो कोणत्या निमित्ताने आहे सर्वांना माहिती आहे, जाणीव आहे, कल्पना आहे की आपल्या या पुण्य पावन पवित्र अशा नगरीमध्ये थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी जळांद्री गाव हनुमंतरायाच्या दरबारामध्ये दरवर्षाला अनुसरून सुरू असलेला आपला हा उत्सव मधल्या काळामध्ये काही खंडना झाली होती. स्वर्गीय वैकुंठवासी आमचे हरिभक्तपरायण रामधन बाबा यांनी मोठ्या अट्टहासाने छोट्याशा गावामध्ये फार मोठे मोठे उत्सव पूर्वी केलेत. आमची आळंदीकडे कंपनी आणून भव्य प्रमाणामध्ये उत्सव केलेत. आज तुमच्या आपल्यात ते नाहीत, पण परंपरा त्यांनी सुरू केली या गावामध्ये. तेथून पुढे मग आमचं भजनी मंडळ आहेच पूर्वीपासून. दुधात साखर पडली परत आमचे हरिभक्तपरायण गुरुबंधू भास्कर महाराज यांचीही भर पडली. भजनी मंडळी पुढे मजबूत होत गेलं आणि त्याच्याबरोबर गावकऱ्यांचाही पाठिंबा भरभरून मिळू लागला. परत उत्सवाला सुरुवात झाली आणि बोलता किती वर्ष झाले? परत 23वे वर्ष आहे. असा हा उत्सव प्रतिवर्षी होत असतो. यावर्षी शिवपुराण महाकथा होती आणि त्या कथेची आजचा हा सांगतेचा दिवस. समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ आणि मग कोणीतरी असायला पाहिजे म्हणून महाराजांच्या मार्फत ही सेवा या वर्षाची माझ्याकडे आली. मी काल्याचं कीर्तन नाही सांगत होतो, टाकू नका बोललो होतो महाराजांना, कारण मला माहिती होतं आजच्या दिवशी काय धावपळ आहे हे माहिती होतं मला. पण ते म्हणत तसं चालत नाही. मग मी महाराजांना मधला रस्ता दाखवला, नाव असू द्या माझं पण कीर्तन तुम्ही कर जा, हाही एक रस्ता काढला होता. पण ते आमचे प्रकाशराव कुकडे गेले ते नाही तसं चालणार नाही, तुम्हाला जेवावं लागेल, ते लोक बोलतील आम्हाला. मग बरोबर आहे, पैसे मागायला जावं लागतं. मग ते एखादी कीर्तन करा नका येऊ द्या की लगेच लोक जो करते असतात समाजापुढे जात असतात त्यांच्याकडे तक्रार मांडत असतात. मग का महाराजांचा काय पडला होता का? हेच महाराज दिसले का वेळेवर येत नाही, काही नाही, हे तक्रारी असतात अशा. त्यांचंही साहजिक आहे. उत्सव तुमचा हा 12 महिन्यातून एकदा असतो म्हणून तुम्हाला वाटतं की पूर्ण वेळ सगळ्या महाराज लोकांनी दिला पाहिजे. पण नात्या गोत्यात लग्न असतं की त्यांचं म्हणणं असं असतं की यांचा दररोजचा धंदा एक दिवस आमच्याकरता द्यायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? गावकऱ्यांना काय वाटतं? 8 दिवसातून उत्सव आहे, पूर्ण वेळ महाराजांनी दिला पाहिजे. पण जवळचं जर लग्न असलं काही असेल तर त्यांना काय वाटतं, दररोजच आहे ना त्यांचं, एक दिवस आम्हाला दिला तर काय फरक पडतोय त्यांचा? बरोबर आहे विठ्ठल भाऊ? जवळचे म्हणून सांगतो असं त्यांना वाटत असतं. हे जे मंडळी आमची आलेली आहे एमपीतली मंडळी आहे, तुरक गोराडा येथील मंडळी आहे, हे काही संग्रामपूरची मंडळी खाली बसलेली आहेत. हे आमच्याबरोबर पायी मुक्ताबाई देवस्थान मेहून ते पंढरपूर पायीवारीमध्ये चालणारे वारकरी आहेत. आणि ज्यांचं ट्रॅक्टर असतं आमच्या दिंडीला त्यांच्या मुलाचं काल हळद होती, आज लग्न आहे. काल आमच्या शेलवडमधलेच आहे ते. ही कंपनी तिथे आली, मी यांना सकाळी घरी बसवलं, मी इकडे आलो. परत संध्याकाळी गेलो, मस्त भजन केलं, जेवण केलं. परत आज तिकडे जायचं, त्यांना म्हटलं कीर्तन करू, मग बरोबर जाऊ. ती मंडळी इकडे आली, सगळी वारकरी मंडळी आमची जोरदार पायी चालणारी. ज्याच्याकडे लग्न तो म्हणे तुमचं दूरच आहे ना, एक दिवस तर आम्हाला द्यायला पाहिजे ना. साहजिक आहे ते प्रत्येकाचं. तुम्हाला वाटतं कमीत कमी काल दिंडी फिरली, महाराजांनी थांबायला पाहिजे होतं ना, पण हे आलेले होते. हेही पहिल्यांदा आले, बऱ्याच वर्षापासून ते निमित्ताने आले. मी बऱ्याच वर्षापासून बोलतोय पण येत नाही ते. काल लग्नाच्या निमित्ताने ती मंडळी आली. त्यांनाही म्हटलं आता तुम्ही काला घेऊन जा, ते देव लोकांना दुर्लभ आहे, तुम्हाला मिळतोय ना, घ्या आनंद घेऊन. तेही मंडळी या ठिकाणी आली. आपल्या या ठिकाणी आपलं गावातील तर आमचं भजनी मंडळ आहेच. इतके टाळकरी झाले, काही खाली बसलीत, बरोबर आहे की नाही? हे खाली बसलेली मंडळी आहे, काही उभे मंडळी भरपूर आहे, महाराज मंडळी आहे. हो बघा ना, आमचे विनेकरी बुवा, काय नाव? मुरलीधर, काय मुरलीधर महाजन,
महाराज, वा वा, हा, मच्छिंद्र महाराज, गजानन, सगळे देवच आहे आपल्याकडे. सागर महाराज ते जवळपोच आहे, म्हणजे विठ्ठल महाराज, दाढी गिडी टोपी, मोठे आमच्यापेक्षा मोठे. ते कपडे फक्त धोतर आणि शर्ट घातलं की आमच्या पाया कोणी पडणार नाही, त्यांच्या पडतील सगळे, आहे की नाही. दाढी आहे ना, आपण बिना दाढीची आहे. ज्ञानेश्वर महाराज, इकडे आमचे हरिदास महाराज, एकापेक्षा एक एक रथी महाराज. विठ्ठल महाराज, इकडे आमचे भगवान भाऊ, इकडे आमचे गोपालदास महाराज, आमचे संग्रामपूरचे उमेश महाराज, माधव महाराज, प्रकाश महाराज, हा, नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, नमन. ऋषिकेश, विठ्ठल महाराज, गणेश महाराज मृदंगाचार्य, एक जोरदार वाजवणारे आहेत. इकडे आमचे आपल्या गावातीलच, ज्यांनी परिसरामध्येच नाही तर MP सुद्धा, ही इकडची मंडळी आली, तिकडे सुद्धा कथा असतात त्यांच्या. जराळंदीचं नाव कान्या कोपऱ्यामध्ये पोहोचवणारे जर कोण असतील तर ते आमचे भास्कर महाराज. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्याकडे. कान्या कोपऱ्यामध्ये जराळंदीचं नाव, इकडे पॉम्पलेट, तिकडे MP बोरगावला मोठी कथा झाली महाराजांची. ही मंडळी होती दिंडी सोडायला त्यांच्या. बघा, कान्या कोपऱ्यामध्ये जराळंदीचं नाव, भूषण केलं गावाचं नाव, ते आमचे महाराज. दुसरे आमचे विठ्ठल महाराज, हे विठ्ठल महाराज. इकडे सुपडू महाराज, तिकडे आमचे डोळे काढले ते महाराज भास्कर महाराज. इकडे हा भगवान भाऊ, परत हे आमचे परत नारायणदास महाराज, नाना पाटील. तिकडे आमचे मागे विठ्ठल पाटील बसले, परत दुसरे विठ्ठल पाटील, ते आमचे कुकडे गेले ते प्रकाश पाटील. ते समोर काही येत नाही माझ्या आज, ते घाबरून राहिले मला आज. ते पाहुणे परत कुठले, दोंडू पाटील, पाहुणे, रावळे, सगळे, कोणाला सोडायचं नाही आज. कालाच आहे ना सगळ्या. परत आमचे ते दुसरे पाहुणे आमचे बसलेले, जगन्नाथ महाराज, दुसरे आमचे शांताराम भाऊचे पाहुणे, आणि आमचे जवाई, ते नाथ जवाई, हा, वरकड कंपनी, सगळे नात्या कोत्याचं गाव आहे महाराज. अनिल महाराज, गोपाळ महाराज, लांबून आले ते. सगळं नात्या गोत्याचं गाव आहे, पण योग येत नव्हता. कीर्तन मागे झालेत, रामधन बाबा असतानाही काही झाले, नंतर महाराजांनी एकदा घेतलं, एक दोनदा, पण तो योग आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाही. यावर्षी तो योग आला. विठ्ठला विठ्ठला संपूर्ण गावातील गावकरी मंडळी, म्हणजे सगळेच आले तिच्यात. आता जे काही चुकले भाकले सगळ्यांचे नाव घेता येणार नाही. संकरात असते तर एक मिळून घेतली असते सगळ्यांची, पण आजचे काही संकरात नाही. पण संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, सर्वांच्या सहकार्यातून होणारा हा उत्सव, आजचा हा काल्याचा दिवस. काल्याच्या प्रसंग निमित्ताने जे काही गवळण निवडली ती जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाची गवळण आहे. ती या गवळणच्या द्वारा एका गवळणचं रूपक या गवळणमध्ये जगद्गुरु संत तुकोबरायांनी रेखाटलेलं आहे. भगवान परमात्मा अवताराला काय येत असतो त्याचे 3 कारणं आपल्याला प्रमाणाच्या द्वारा पाहायला मिळतात, शास्त्रामध्ये ऐकायला मिळतात. गीतेत सुद्धा 3च कारणं सांगितलेले आहेत. कोणकोणते 3 कारणं आहेत? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत पवित्रानाय साधूनां विनाशायच दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी. 3 गोष्टी आल्या. एक, धर्माचं रक्षण करणं, भक्ताचं रक्षण करणं आणि दुर्जनाचा नायनाट करणं. या 3 गोष्टी करता देवाचा अवतार होत असतो. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संवारी, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. हा तोच धंदा करतो कोणता? भक्तांना रक्षण करतो, दुर्जनाचा नायनाट करतो. आणि हे करत असताना काय करतो? धर्मरक्षा वया अवतार घेशी, धर्माचं रक्षण करत असतो. असा परमात्मा कृष्ण देवाने अवतार का घेतला याचे अनेक कारण आपण पुराणामध्ये, अभंगामध्ये ऐकत असतो. भगवान परमात्म्याने अवतार घेतला त्यावेळेला कृष्ण कौसासारखे दैत्य, जरासंध, वक्रदंत, पोंडक, विदुरक हे राजे उन्मत्त झाले होते आणि यांच्यापासून धर्माला काय आली होती? ग्लानी आली होती. त्यावेळेला
ग्लानी येत असते, पाप अग्नीत होत असते, त्यावेळेला हे पृथ्वी माता भगवंताकडे जात असते. असे अनेक प्रमाण आहे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रेवा येतो हे सांगत असे. आणि मग देव अवताराला येत असतो. देवाने मीटिंग भरवली, चला घ्या पटपट अवतार. सगळ्या देवता लोकांना सांगितलं तुम्ही गोकुळामध्ये गोपाळ बनून राहा. वेदाच्या ऋचांना सांगितलं तुम्ही गायी बनून राहा, गौडणी बनून राहा. पण त्याच्यामध्ये शेष म्हणत होता मी आता तुमच्या बरोबर अवताराला येत नाही. का येत नाही विचारलं. त्यावेळेस त्याने सांगितलं मागच्या वेळेस तुमच्या बरोबर आलो होतो मी, 14 वर्ष उपवाशी राहिलो, पण तुम्ही मला विचारलं नाही चहा घेतली का, दूध घेतलं का, काही खाल्लं का. 14 वर्ष तुमच्याबरोबर पत्नी सोडून आलो वनवासाला, पण तुम्ही विचारपूस केली नाही. एखाद्याला मोटरसायकलवर बसवा, दिवसभर फिरवा, पाणी पिये असं सुद्धा म्हणू नका. संध्याकाळी घरी येणार, दुसऱ्या दिवशी म्हणा उद्या सकाळी जायचं, येईल का तो आपल्याबरोबर? हा, काय येणार नाही. तो म्हणे सकाळचं गाडीवर बसवलं, दिवसभर फिरवलं, पण पाणी सुद्धा पाजलं नाही, दुसऱ्या दिवशी मी येत. तसंच झालं ते. मी आता अवतार घेत नाही. त्यावेळेला देवाने सांगितलं मागच्या वेळेस मी मोठा होतो, माझ्या आज्ञेत तुला राहावं लागत होतं, आता तू मोठं व्हायचं, तुझ्या आज्ञेत मी राहणार. म्हणून तेही तयारी झाली, देव अवताराला येणार. इकडे ते सर्व कथा तुम्हाला माहिती आहे. देवक नावाच्या राजाची कन्या वसुदेवाला देण्यात आली देवकी. ते लग्न सोहळा पार पडला. बिंजोरा पूर्वीच्या काळात फिरत होता. आकाशवाणी झाली, ज्याचा बिंजोरा थाटामाटामध्ये काढतोय तिच्या पोटी आठवाईल, तो तुला मारेल. तो म्हणे हिलाच मारलं तर मग कोण मारेल. म्हणून खडग घेतलं. तेव्हा वसुदेवानं धरलं. अरे हे पोरी हो, काय तुमच्या याच्यामध्ये स्त्री हत्या आतापर्यंत झालेली नाही, स्त्री हत्या झालेली नाही. जो 7वा येईल तो तुला देऊन टाकू आम्ही 8वा. पण सगळे कशाला हे करतो. ठीक आहे, 6 मारले त्याने. 7वा रोहिणी मातेच्या उदरामध्ये बळीदेव दादा नेऊन घातला. आणि 8वा अवताराला येणार. जिकडे तिकडे सगळं तंग वातावरण केलं त्याने. जसा 7वा गायब झाला तसा 8वा जर झाला तर मग पुढे काय करणार. इकडे गोकुळामध्ये वसुदेव आपलं नंद बाबा आणि यशोदाई यांना पुत्र संतान नव्हतं. सर्व गोकुळवासी लोक हे शांडिल्य ऋषीकडे गेले. त्यांचे गुरु महाराज होते शांडिल्य ऋषी. अहो आम्हाला राजाला मुलगा व्हायला पाहिजे, याच्याकरता काहीतरी करा. त्याने सांगितलं तुम्ही निर्जला एकादशी करा. सर्व गोकुळवासी लोकांनी निर्जला एकादशी केली. आता मुलगा होणार म्हणून इकडे आनंदाचं वातावरण. इकडे 8 वर्षाचा मुलगा जन्माला आला, पण तो भव्य प्रमाणामध्ये प्रकाश पडला, दिव्य प्रमाणामध्ये. आता एवढं मूर्ती कशी नेणार. लहान हो, सांगितलं घाबरू नका. अरे पण आमच्या हातापायात बेडे, ते व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि मग उचलीला कमळापती, बंधने पायाचे गळती, इथपर्यंत बरोबर आपण आलो. आणि मग तिथे माया जन्माला आलेली होती यशोदेकडे. ती माया वेळ कमी असल्यामुळे तिथून उचलली, इकडे आणली, आणि इकडचा देव तिकडे नेऊन टाकला. पण सकाळचे 4 वाजले होते. किती वाजले होते म्हणजे इकडचं तिकडे नेणं, तिकडचं इकडे आणता कांता 4 वाजले. जे होते नंद बाबा ते गोठ्यामध्ये गेले होते. ही दासी उठली सकाळी 4 वाजता आणि हिने यशोदेच्या जोड पाहिलं तर नेमकं मुलगं जन्माला आलेलं होतं. यशोदेला गाढ झोप लागलेली होती. का? पूर्वी तिथे माया होती. काही मिनिटाच्या अगोदर, काही तासाच्या अगोदर माया असल्यामुळे जिथे माया असते तिथे परमार्थिक जागृती नसते. ती माया असल्यामुळे यांना गाढ झोप लागली होती. कृष्ण जन्माला आला. आता ही पहिली आनंदाची बातमी आपण राजाला सांगितली पाहिजे. पण आता 4 वाजलेले आहेत. 4 वाजलेले आहेत म्हणजे राजा झोपलेला नसेल. राजा कुठं असेल? गाईचं शेण काढत असेल. पूर्वीच्या काळामध्ये ज्याच्याकडे जास्ती गाई तो राजा असायचा, नंद असायचा, उपनंद असायचा, महानंद असायचा, सुनंद असायचा. हे श्रीमंती जे ठरवल्या जायची, पद जे ठरवल्या जायचं ते मतदानावर ठरवल्या जायचं नसायचं. मग कशावर असायचं? ज्याच्याकडे गाई जास्ती नंद, ज्याच्याकडे थोड्या कमी तो उपनंद, ज्याच्याकडे अजून जास्ती तो महानंद, अजून जास्ती तो सुनंद, असं ठरल्या जायचं. हे गायीवर अवलंबून होतं. म्हणून हे नंद महाराज गायीचं गोठ्यामध्ये गेले असतील. का? तर गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. आणि मग ती गवळण धावत गेली आणि आवाज देते, ए भैया, ए भैया. नंद बाबाने पाहिलं, भैया भैया कोण म्हणतंय आपल्याला? ये भैया.
अरे क्या पागल हो गई क्या? भैया भैया क्या कहती है? बोले ए भैया, अरे पगली है क्या तू? बताओ क्या हो गया? बोले ए भैया, अरे पागल है क्या? बता क्या हो गया? बोले मैं पागल नहीं, सुनते ही आप पागल हो जाएंगे। बोले क्या हुआ? बोले लाला हुयो। काय सांगितलं तिने? लाला हुयो. नंद बाबाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, आणि नंद बाबा धावत आपल्या घराकडे निघाले. पण ही गवळण रस्त्याने नाचत निघाली आणि दुसऱ्या गवळणला सांगायला लागली, गवळण मनाती गवळा निलान पुत्र झाला ऐश्वरेला. धावतच निघाली. एकीला सांगते, दुसरीला सांगते, दुसरी तिसरीला सांगते, गवळण म्हणती गवळण निलान पुत्र झाला. एक धावी एकी पुढे वाटता ती चहा पेढे. चुकलं गाव? त्या काळामध्ये चहा पेढे नव्हते. काय वाटत होते? सुंठ वडे. आता काय वाटतात? पेढे, चहा पेढे. तेव्हा वाटत होते सुंठ वडे, नाही तर अनसन उडदाच्या दाईचे वडे, सुंठ वडे. सगळ्या गवळणी गोळा झाल्या. पण गवळणी आत गेल्या, गोपाळ बाहेर राहिलेत. गोपाळ बाहेर का, गवळणी आत का? त्याचं कारण होतं महाराज. स्त्रियांचं अंतकरण कोमल आहे, पुरुषाचं अंतकरण थोडं कठोर आहे. सर्वात दुःख येऊ द्या, लवकर अश्रू कुणाच्या डोळ्यात येतात? कोणाच्या? अहो, माणूस जर खिजवून बोलला बाईला तर लगेच अश्रू येतात. बाई किती खिजवून बोलली तरी माणसाला अश्रू येत नाही. फरक आहे बरं का. हो, कोमल अंतकरण आहे. आणि ते कोमल अंतकरणाचे असल्यामुळे स्त्रियांना आत प्रवेश मिळाला. आत प्रवेश मिळाल्यानंतर स्त्रियांनी त्या कृष्णाला पाहिलं. सजनी आज देखो नंदजी कोलाल, सजनी आज देखो नंदजी कोलाल, इतका आनंद. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये नाचायला लागले. ते बाहेर गोप नाचायला लागले. नुसते नाचायला लागले नाही, मुखाने म्हणत होते त्या, तुम्ही टाळी वाजून सर्वांनी म्हणायचं, कुठेही बसलेले असू द्या, टाळी वाजून सर्वांनी म्हणायचं, जय कन्हैया. याच्यापेक्षा दुसरं काहीच म्हणायचं नाही. मला काही म्हणू द्या, पण मागे काय म्हणायचं तुम्ही? जय कन्हैया. टाळी वाजून कृष्ण अवताराला आलेला आहे असं समजायचं मनामध्ये. आपणही तिथे हजर आहे गोकुळात असं समजायचं मनामध्ये. आणि तिथेच आहे, तिथेच नाचतोय असं समजून टाळी वाजून म्हणायचं. नंद घर आनंद भयो
नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की हो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की हो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की हो जय कन्हैया लाल की गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की यशोदे को लाला भयो जय कन्हैया लाल की जलांध्री में आनंद भयो जय कन्हैया लाल की जलांध्री में आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की यशोदे को लाला भयो जय कन्हैया लाल की 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 गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की गोपाल कृष्ण भगवान की असा आनंद तिथे चालू होता कुठं गोकुळामध्ये आणि मग तो आनंद संपला आनंद महोत्सव झाला आणि मग गवडणीचा प्रमुख व्यवसाय होता गोकुळामधला दही दूध विकायला जाणे सर्व गवळणी सकाळी दही दूध विकायला निघायच्या गंगा यमुना चंद्रावळी आल्या का ग साऱ्या जणी उशीर झाला बाजाराला हो बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाजाराला मथुरेच्या बाई चला मथुरेच्या बाई चला मथुरेच्या बहिणीने घेतले दूध घेतले मडक भरले काठोकाठ भरले हरिकृष्णाने मलाच घेडले हरिकृष्णाने मलाच घेडले कृष्णाने मनात धरले भुलायची नाही मी त्याला हो भुलायची नाही मी त्याला बोलायचं नाही मी त्याला बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाजाराला बाई चला मथुरेच्या बाई चला मथुरेच्या बाई चला मथुरेच्या आज सांगण्यापेक्षा गवडणी म्हणावं वाटतं वाजवणार जोरदार आहे मागे म्हणणार जोरदार आहे ना आमची भाऊबंदकी खूप चांगली महाराज आज एकापेक्षा गाणारे वाजवणार ही आमची भाऊबंदकी असते हे ठिकाणावर असलं तर कीर्तन ठिकाणावर हे जर ठिकाणावर नसलं मग कीर्तन काही ठिकाणावर नाही आज असं वाटतं गवडणीच म्हणा सर्व गवडणी निघाल्या पण भगवान कृष्ण परमात्मा त्यांना अडवायचं असं पुढे आहे त्या गवडणी एकामेकीला म्हणायचं ए पटपट चला पण एक करा आता मागे वळून कोणीही पाहायचं नाही हो कोणीच पाहायचं नाही आता नका पाहू बाई मागे वळून आता नका पाहू बाई मागे वळून आता नका पाहू बाई मागे
महाराज करतात. फक्त गणवेशात येत जा, मार्क कमी होता ना. विठ्ठल निघायच्या प्रमुख व्यवसाय असल्यामुळे गवळणी रस्त्याने निघाल्या की मग चर्चा करायच्या. माहितीये का तुम्हाला काही काय झालं? अगं पहा किती छान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवरी. इतका सुंदर आहे ना, इतका सुंदर आहे ना, इतका सुंदर आहे ना. किती सुंदर म्हणे ज्या डोळ्याने पाहिलं तिला बोलता येत नाही, आणि ज्याला बोलता येतं त्याने पाहिला नाही. इतका सुंदर. ठीक आहे, त्या काळामध्ये काही अशा सासवा होत्या. कृष्ण अवताराला आलेत, एवढा नंद महोत्सव झाला तरी त्यांनी सुनेला तिथे जाऊ दिलं नाही. कोणत्या काळात? आताचा काळ 2025 मधला सांगत नाही हा, पण त्या काळामध्ये जाऊ दिलं नाही. कारण त्या काळामध्ये कोणता वास होता? सासर. आता 2025 मध्ये कोणता वास आहे हे तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. त्या काळामध्ये सासूने म्हणावं, म्हातारी झाली का? कीर्तनाला चालली, कथेला चालली, बस घरी. आता सून म्हणते सासूला, घरी बसा. तू कुठं चालली? मी चालली मंदिरात पूजेला, कीर्तनात चालले. इतका बदल झाला काळाचा. म्हणून त्या काळामध्ये त्या सुनेला येऊ दिलं नाही, आणि येऊ दिलं नाही, आणि ती रस्त्याने दहीदूत घेऊन जायची. ती म्हणायची इतका सुंदर, पण सासू जाऊ देत नाही. मग तिच्या डोक्यामध्ये एक विचार आला. तिने ठरवलं सकाळी दहीदूत घरून घेऊन निघाले ना, पहिले नंद बाबाच्या घरी जायचं, त्या कृष्णाला पाहायचं, आणि मग तेथून पुढे जायचं. तिने ते दह्या दुधाचे माठ घेतले, घरून सकाळी निघाली आणि पहिले नंद बाबाच्या घरी गेली. दह्या दुधाचे माठ खाली ठेवले, पाळण्याजवळ गेली तर नंद बाबा आपलं कृष्ण खेळत होते. नंद बाबा गाईच्या गोट्यात होते, यशोदाई काम करत होते, आणि तिने कृष्ण पाहिला. पाहता बरोबर तिथेच तल्लीन झाली. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल मन, 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 तेने वेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल मन, 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 तेने वेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले मन. तिने कृष्णाला पाहिलं, देभान विसरली. काही वेळाने ते शुद्धीवरती आली. हरिणे माझे हरली चित्त, भारवेत्त विसरली. आता कैसे जाऊ घरा, नव्हे बरा लौकिक. आणि मग घाई गर्दीने तसेच माठ डोक्यावर घेतली, रस्त्याने निघाली. पण रस्त्याने जात असताना चिंतन एकच सुरू होतं. काय? किती सुंदर आहे कृष्ण, किती सुंदर आहे कृष्ण, किती सुंदर आहे कृष्ण. गोकुळापासून मथुरेपर्यंत पोहोचेपर्यंत कृष्ण 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 कृष्ण. जेव्हा मथुरेमध्ये प्रवेश केला तेव्हा तिच्या डोक्यावरती दही दूध ताक लोणी हे होतं सगळं. पण बोलताना बोलायला लागली ती, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. घ्या गोविंद घ्या, दामोदर घ्या. ते बाकीच्या बाया हसत होत्या. कुठल्या? मथुरेतल्या. त्या हसत होत्या. ही चालली
गोविंद घ्या, दामोदर घ्या, अशी अवस्था तिची का झाली? त्याचं उत्तर अभंगाचं मिक्स करून म्हणून परत पहिल्या चालीवर येणं इतकं सोपं नाही. 4 चाली परत जोरदार टाळ्या वाजवा विठ्ठलराव करता. वा वा विठ्ठल विठ्ठल काय खरं स्वयंपाक तयार आहे. 2 वाजले असते. ठाला बघा ती अशी अवस्था तिची का झाली त्याचं कारण आहे. देखिला डोळा बैसला म्हणी तोच वदनी उच्चारे. तिने डोळ्याने देवाला पाहिलं तेच मुखामध्ये वर्णन करते आहे. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मग त्याने काय केलं. तेने वेधी येले मन. त्याने मन वेधल्यामुळे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी. बरं ठीक आहे. असं का झालं तिचं तर देखिला डोळा बैसला म्हणे. जे डोळ्याने पाहिलं तो मनामध्ये बसला. आपण जे डोळ्याने पाहत असतो. भाजी घ्यायला गेले काय भाव आहे भाजी मेथीची भाजी 20 रुपये जुडी. तिकडे गेले काय जुडी 10 रुपये. पण ते थोडी सुकलेली होती. हा म्हणे 20 गेले तर चालतील पण भाजी चांगली आहे ना. तसं तिने डोळ्याने पाहिलं आणि कृष्ण मनामध्ये बसला. परिणाम असा झाला की गोविंद घ्या दामोदर घ्या
अशी म्हणायला लागली ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढंच नाही, त्या मथुरेतल्या बाया हसत होत्या ना, त्यातली एक म्हणाली, हे काय विकतीये? म्हणे दामोदर. म्हणे दे 1 लिटर. म्हणे उतार खाली माठ. माठ खाली उतरवले, भिको कमी करा त्याचं. माठ खाली उतरल्यानंतर त्याचं फडकं सोडलं, आवाज नाही, फक्त भिको. आणि फडकं सोडता बरोबर भगवान परमात्मा भक्ताची कधीही लाज जाऊ देत नसतो. भक्ताच्या मुखातून जो शब्द निघाला तो काना असू द्या, विलांटी असू द्या, मात्रा असू द्या, अनुस्वार असू द्या, कोणतंही खोटं होत नसतं. प्रकाशराव म्हणून घाबरायचं कारण नाही. मिळेल वर्ग नाही, तुम्ही घाबरू नका. त्याला काय घाबरता? नसलं तर मी 2 लाख देतो तुम्हाला. आपण घाबरत नाही. पण या गोष्टीला घाबरायचं आपण का काही सट्ट्यापट्ट्यात घालवतोय का पैसा? अरे होऊन जाऊ द्यायची. आलं लक्षात? ते देतीन का? अरे देतीन, मला माहिती आहे. नाही तर मी फिरतो गावामध्ये, कशी देणार नाही बरं. घाबरायचं नाही. गाव देणार ते महाराज. हे मंदिर फक्त वर्षाच्या आत पूर्ण करा. कोणतं? ज्या महिलांनी भाग घेतला त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. महिला मंडळ करता भोलेनाथाचं मंदिर जे उभा करताय ना, त्या गावातील महिलांकरता धन्यवाद आहे कोटी कोटी. होऊन जाईल महाराज. धर्माचं काम आहे आपल्या, आणि धर्माकरता जीवन जगा. आज एक समाज असा आहे की त्यांच्या धर्माकरता कमवलेल्या हिश्यातला 10% रक्कम ते धर्माकरता बाजूला रोज काढून ठेवतात. रोज काढून ठेवतात. मग आपण आपल्या धर्माकरता खर्च केलं तर काय? आपणही धर्माकरताच जगलं पाहिजे, धर्माकरताच खर्च केला पाहिजे. धर्माकरता जीवन समर्पित झालं तर काय हरकत आहे? अरे 2 दिन की जिंदगानी है, 1 दिन आना है और 1 दिन, बरोबर आहे ना? पण नाव तो होईल नाही हो. यांच्या काळात मंदिर झालं, यांच्या काळात सप्ताह झाला. घाबरायचं नाही. मी मंदिराची कुदाई टाकली, म्हटलं मी कोणाच्या दारी मागायला जाणार नाही. ज्याला पटलं त्याने इथे आणून देणे, नसलं तर मी सामर्थ्यवान आहे, मी बांधतो मंदिर. संसाराकरता एवढे आटापिटा करतो, देवाकरता केलं, देव कमी ठेवील का आपल्याला? अनेक गावामध्ये मी मंदिर बांधलीत. सहज भगवान परमात्मा भक्ताचं काना मात्रा विलांटी अनुसार वाया जाऊ देत नाही. इथून पंगलो ते फडकं सोडता बरोबर त्यातून दामोदर वर पाहायला लागले त्या माठातून. हे मी सांगत नाही, नामदेव महाराजांनी वर्णन केलं. माठा मधुनी माय माझा जग जीवन पाहे, जग जीवन पाहे, नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काय. माठातून देव पाहायला लागला, आणि जेव्हा देव पाहायला लागला तेव्हा ती गवळण म्हणायला लागली, नको नको. म्हणे का नको? त्यात तो देव आहे, मला नको. तू म्हणत होती ना दामोदर द्या, म्हणे नको, कारण लोकांना देव नको. लोकांना काय देव? मी म्हणतो म्हणून नाही. तुकाराम महाराजांनी डोक्यावर देव घेतला आणि विकायला लागले. ते देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसुनी. लोक म्हणायला लागले, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुजले जागे. अहो देवच ठेवायला जागा नाही तर ठेवणार कुठं? मग आलावसिंग केलं तुकाराम महाराजांनी. देव मंदला भाव बुडाला. काय करू? लोकांचा भाव बुडाला, देवावर मंदी आली. मग मंदी आल्यावर माणूस काय म्हणतो? कमी किमतीत घ्या. अरे फुकट घ्या. तुकाराम महाराज म्हणायला लागले, देव घ्या फुका, देव घ्या फुका. लोक म्हणत तुमचा देव तिकडेच फुका. न लगे हरी थांबवर काही. ठाला विठ्ठला आपलेपणाचा विसर पडला, आणि आपलेपणाचा विसर पडल्यामुळे ती अशी फिरत होती, म्हणत होती गोविंद घ्या, दामोदर घ्या. परत माठ बांधला, परत डोक्यावर उचलून गेला, आणि भगवान परमात्मा तिची लीला पाहत होते आणि तिच्या लीलेला सहकार्य करत होते. हे गवळणचं 3रं चरण आहे. आपुलियाचा
फली याचा विसर भोडा गोविंदा कडा कौतुक. भगवान परमात्मा तिचं कौतुक करतय. पुढे चालून लोक हसायला लागले तिला. परमार्थ करत असताना लोक हसत असतात, पण तिकडे लक्ष द्यायचं. तुम्ही गण लावला तरी लोक हसतात. काय गण लावला नागपूर ते शिरपूर, काय म्हणतील लोक, याचं हे नाही. तुम्ही मंदिरात जाऊ नका, लोक म्हणतात महाराज. अरे ते काय खरं आहे हो त्यांचं. त्यांना देव नको, त्यांना धर्म नको, त्यांना काहीच नको, काही खरं नाही त्यांचं. बरं, सकाळी उठून लवकर मंदिरात जा. लोक म्हणतात कर्ज झालं असेल म्हणून सकाळीच येतो, झोप येत नसेल त्याला. म्हणजे लवकर गेले तरी बोलतात, नाही गेले तरी बोलतात. परमार्थ केला तरी बोलतात, नाही केला तरी बोलतात. परमार्थिकाला सर्वात मोठ्या अडचणी जास्ती जर कोणाला असतील तर परमार्थ करणारा. त्याला लोक परमार्थही करू देत नाही आणि प्रपंचही करू देत नाही. हे सर्वात मोठी अडचण आहे त्यांची. कुणाची? लोकांची. बरं त्यांना सांगा तुम्ही करा, जमत नाही. मग आम्हाला करू द्या, म्हणजे सहन होत नाही. असा समाज आहे महाराज जगामध्ये. आणि हा समाज जास्ती सर्वात जर कोणत्या याच्यात असेल तर हिंदू लोकांमध्ये आहे. आपण आपले आपले पाय ओढू 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 थंडेगार आहे महाराज. आपण धर्माचं कामही करू शकत नाही, देवाचंही करू शकत नाही. एखादी तरुण मुलं करायला लागले, त्यांना करू देत नाही. आपल्याकडनं होत नाही. आपण करायला लागलो तर दुसरे आपले पाय ओढल्याशिवाय राहत नाही. हे समाजाची काय आहे रीत आहे, नाईलाज आहे त्याला. तुम्ही बघा, अहो संसारात सुद्धा ओढाचोड आहे. जशी संसारात ओढाचोड आहे तशी परमार्थातही काय आहे. यात एक कमिटी असते, सप्ताह कमिटी. यांना लोक काही सुखान जगू देता का? नाही. यांनी घरदार सोडायचं 15 दिवसापासून. इकडे काम धंद्यावर तिलांजली द्यायची. विठ्ठलराव बरोबर आहे ना? हां, देता का वर्गणी, देता का वर्गणी. महाराज लोकांची खुशामत, त्यांची तारखा घेण्या. त्यातल्या 7 दिवसातला एखादी नाही आला तरी कमिटीला बोलतात लोक. बोलतात कुणाला? कमिटीला. का हो, अरे त्या महाराजची तारीख घेतली, आलेच नाही ते. बरं, ते म्हणतात अरे भाऊ काही कारण असेल. अरे पण मग दुसऱ्या बोलवायचा काय पडला का? इथून सुरुवात. आणि साले या साले या बोलवायचे बी धंदे होऊन बसले. हे इतकी सुरुवात असते महाराज. काय बोलतील हे याचा भरोसाच नाही. पण ते विचार करणार नाही की काही कारण असेल. काही विनाकारण कोणी काही करणार नाही. आहे आमच्यातही काही असे की जिकडे जास्ती भेटले तिकडे जाणारे आहेत, नाही असं नाही, आहेत. पण सगळे सारखे समजू नका. पाचीबोटं सारखे आहेत का तुमचे? म्हणून सगळ्यांना सारखं नाही समजायचं. ज्याचं त्याचं वेगवेगळं असतं महाराज. सगळे सारखे कसे असतील? म्हणून सर्वांना दोष नाही द्यायचा. आणि हे करते मंडळी जी असते यांना तर अजिबात दोष द्यायचा नाही. अरे आपल्याकडं जमतं का 15 दिवस घर सोडून, कामधंदा सोडून आपल्याकडं जमतं का? मग करताय ना, आपलं काम एकच. सांगा काय करायचंय, पट्टी टाकायची का, झाडून काढायचे का, किती द्यायचे, काय करायचं, हे आपलं काम आहे. भला एक हिशोब लागला ना घेऊन घ्या. जे देतात ते हिशोब मागत नाही. हे आम्ही बऱ्याच गावाला पाहतो महाराज, तुम्ही पाहतात भास्कर महाराज. जे पैसे देतात, ज्यांचे जास्ती राहतात कमी राहतात, जे देतात ते हिशोब घेत नाही. पण जे देत नाही ते हिशोब मागल्याशिवाय, देणं घेणं आपल्या मराठी भाषेत म्हणाय, देणं घेणं कंदील लावून. हा, आणि हिशोब सगळे खरे इतक्या शिल्लक राहिले. अरे राहू देणं, ते करतील ना काहीतरी. ते का खातील का काही? लोक फार कठीण आहे महाराज. यातून मार्ग काढून आणि हा परमार्थ करत असताना खूप तकलीफ असते. त्या गवळणला लोक हसत होते, पण आपण एकच करायचं. तू का म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. तुम्ही जर लोकांच्या नांदी लागले ना तर तुमच्याकडून भक्ती होणार नाही. त्यांच्या नांदी न लागता भक्ती करा, म्हणजे तुमची भक्ती सफल होईल. म्हणून यांच्या नांदी लागायचं नाही. तुका म्हणे हसे जन नाही कानत येत. विठोबा हे विठोबा रखुमा